आजीचा सीन आला ना, ही आजी आपल्याला शिकायला ना, ही शौर्य, स्वाभिमान आणि संस्कृतीचे प्रतीक असणारा श्रीराम जन्मोत्सव 2025 साजरा होत आहे. त्या पवनपुत्र हनुमान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. श्री राम 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 श्री राम. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय रघुवीर जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार द्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की आज पूर्वरंग वेगळा करायचा नसल्यामुळे मध्यंतराचं काम आधीच केलं कारण आता मध्यंतर नाही याच थोडस असंही कारण झालं की काही लोकांनी संपर्क असा केला की आज बरीच माणसं नवीन येणार आहेत तेव्हा तुम्ही परवा काय केलं तेही त्यांना माहित नाही काल काय केलं तेही माहित नाही एकदम सिनेमातली शेवटची मारामारी दाखवल्यासारखं मग त्याच्यात ते नुसतं विचारत बसणार यातला हिरो कोण होता हा इथं का आहे अशा गोंधळात विचार करण्यातच वेळ जाईल म्हणून आजच्या दिवसामध्ये थोडं शंभूराजांचं चरित्र हे रिकॅप असं करत पुढे न्यायचं आहे आणि ते संपूर्ण करायचं आहे या दृष्टीने आपल्याला वेळ अपुरा पडेल म्हणून अगदी नवीन लोकांसाठी अगदी पहिल्यापासून सुरुवात विस्तार जरी नाही तरी त्यातल्या प्रमुख ज्या ज्या घटना आपण पाहिल्या त्यांची आठवण करत फक्त पुढे जाऊ की शंभूराजांच्या कथेमध्ये पहिली गोष्ट आपण पाहिली त्यांचा जन्म शिवाजी राजांच्या 27व्या वर्षी 1657 पुरंदर किल्ल्यावर झाला यांचं नाव संभाजी ठेवण्यासाठी शिवाजी राजांचा थोडा विरोध होता कारण भोसले घराण्यामध्ये संभाजी नावाची आधी 2 माणसं होऊन गेली होती जी अशीच अनाठायी मृत्यू झाली होती हे नाव नको पण तरी सुद्धा शिवाजी राजांच्या थोरल्या भावाचं नावही संभाजी होतं आणि या काकांची आठवण आपण चालू ठेवू म्हणून नाव ठेवलं थोडा आवाज कमी कर पण शंभूराजे या नावालाच एक दुर्दैव आहे त्या दुर्दैवामुळे जन्माला आल्यानंतर मातेची प्रकृती इतकी बिघडली की शेवटी दूध आई वेगळी शोधावी लागली आणि धाराऊच्या पदराखाली शंभूराजे बरेचसे वाढले त्यांच्या वयाच्या 2ऱ्या वर्षी शंभूराजे 2 वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं त्याच्या पुढच्या कालखंडामध्ये 6 वर्ष त्यांना हवा तेवढा वडिलांचा सहवास फारसा मिळाला नाही शिवाजीराजे सतत कुठल्या ना कुठल्या मोहिमेवर होते आणि अगदी वयाच्या 8व्या वर्षी फारच मोठी जबाबदारी आली आणि ती आपण परवा पाहिली मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान हे हिंदवी स्वराज्यावर चालून आलेले असताना
शेवटी तह करावा लागला. का? दोन्ही बाजूनी हिंदूंची हानी होते म्हणून. युद्ध करता येत नव्हतं म्हणून नव्हे, कशाला हिंदूंची हानी करा, म्हणून तह केला. या तहामध्ये 23 किल्ले मुघलांना देऊन टाकायचे होते. पण या 23 किल्लेदारांनी जर आम्हाला किल्ले दिले नाहीत तर आम्ही काय करू? यासाठी संभाजी महाराजांना मुघलांच्या छावणीमध्ये पोलीस ठेवलं. म्हणजे किल्लेदारांनी चूक केली तर पहिले मरतील संभाजीराजे. त्यांची भीती घालून हा उद्योग केला. पण अशा रीतीनं आपल्याला तह नीट एक्झिक्यूट व्हावा म्हणून इथं ठेवलंय. हे माहीत असूनही त्याने मिर्झा राजांचं प्रेम मिळवलं आणि दिलेर खानाच्या वाकड्या उत्तराला तेवढीच छान उत्तर दिली. दिलेर खान म्हणाला, तुम्हाला हत्ती भेट देतो, नेता का रायगडला? नेईल, ते त्याच्या पायाने चालतंय तरी, पण तुम्ही माझ्या वडिलांचे 23 किल्ले घेणार म्हणता, ते कसे चालत येणार दिल्लीला? ते इथंच राहणार, तुम्ही जाणार. तेजस्वी पुत्र होता तो. नंतर आग्र्याला जावं लागलं. इथे मात्र वडिलांचा प्रदीर्घ सहवास मिळाला की बाबा योजना कशी करतात, कोणा सरदाराशी कसं वागतात. पण खरंच बऱ्हाणपूर सारख्या ठिकाणी आलेले असताना सगळ्यांना सूचना गेल्या होत्या, राजेसाहेब येत आहे, त्यांची नीट उठ बस झाली पाहिजे. असं असतानाही महाराजांच्या समोर एक सामान्य मनुष्य येऊन उभा राहिला आणि म्हणाला, मला बऱ्हाणपूरच्या बादशहांनीच पाठवलंय, तुम्हाला दरबारात बोलवलंय. मी निवासस्थानावर जातो, त्यांना म्हणून मला तिथे भेटा. एटिकेट कसा पाळला जातो? मी तुमचा नोकर म्हणून नाही आलेलो, मी एक राजा म्हणून प्रवास करतोय. तुम्ही मला भेटायला आलात, मी तुमच्या घरी येईन. पण रस्त्यात तुम्ही कुठला तरी XYZ माणूस पाठवताय, मला सांगता घरी या. आपला सन्मान आपण ठेवायचा, दुसऱ्या कोणाला आपलं काही पडलेलं नाही. आणि मग मात्र झगत आला तिथे. पण त्याला कळलं शिवाजी राजे वरती रिपोर्ट करणार, हा आलेला नाही माझ्यासाठी. प्रोटोकॉल पाळला नाही की नोकरी जाते. बरं, तुम्हाला एक प्रोटोकॉल दिलेला आहे, महाराज आले की त्याचं स्वागत झालं पाहिजे, नाही का करत? मी पण तुझं करत नाही, जा. पण हा स्वाभिमान महाराजांनी आग्र्याच्या दरबारात पण दाखवला की बादशाह माझी किंमत ठेवत नाही का, मी बादशाची ठेवत नाही. चल. आग्र्याच्या दरबारामध्ये आपली मानहानी होते म्हटल्यानंतर सह्याद्रीच्या सिंहासारखी गर्जना करणारे राजे लोकांनी पाहिले. औरंगजेबही थरकापला. साठ 60% बहुमत असताना कोणी असा आवाज काढत नाही. हा पठ्या माझ्या दरबारात येऊन जिथे त्याचं 1% बहुमत नाही तिथं गर्जना करतो. काय धाडस आहे का चेष्टा? नजर कैदेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला, पण तरी सुद्धा पेटाऱ्यांचं निमित्त केलं. मिठाई वाटण्याचे निमित्ताने पेटारे कारागृहात आले. कारागृह म्हणजे तुरुंग नाही बरं का तिथलं, म्हणजे महाराजांच्या हातापायात बेड्या घातलेल्या नाहीत, फक्त निवासस्थानावर पहारा. मिठाईचे पेटारे आत जाणार, त्याच्यावरती महाराज पाणी सुटणार. साधू संन्याशांना अर्पण केलं. केशवाय स्वाहा, केशवाय इदं नमः. मग जाऊया. आणि रोजच पेटारे येतात, रोजच जातात. त्याचा किती आपण मुलायजा ठेवायचा. म्हणून जेव्हा पेटाऱ्यांच्या तपासण्या बंद व्हायला लागल्या तसे शिवाजीराजे, शंभूराजे निसटले. मागच्या सगळ्या लोकांना सांगितलं, आम्ही मथुरेकडे जातोय, आम्हाला मार्गात येऊन मिळा.
राजे निसटले, मग त्यांच्या पलंगावर कोण झोपला तोही मी सांगितला. इथे महाराजांचा सावत्र भाऊ आला होता, हिरोजी फर्जन. सावत्र असून किती सख्यासारखे. पुढचं वाक्य म्हणू का नको? सख्खे असून रामायण ह्यांनी कोडून पेलं. कारण खरंच राम लक्ष्मण सावत्र भाऊ आहेत ना. प्रेम काय? हिरोजी फर्जंदानी महाराजांचं ते सोन्याचं कडं हातात घातलं, पलंगावर झोपला आणि बाकीचे नोकर पहारे करायला सांगतात महाराज की तब्येत बहुत खराब आहे. महाराज पेटाऱ्यात गेले सुद्धा. मला कल्पना करा, याच वेळेला फुलाद खानाने आत येऊन मला महाराजांशी बोलायचं आहे असं म्हणून तिथे बसला असता तर नंतरच्या काळात शंभूराजांचं जे झालं ते त्याच दिवशी हिरोजी फर्जनचं आग्र्यात झालं असतं. चांबड सोबत मारेल बादशाह, पण सावत्र भावासाठी थांबतोस. हिरोजी पण थांबले. आणखीन मी या सगळ्या लोकांची आश्चर्याची गोष्ट सांगतो. पण जवळजवळ आणलेला सगळा खजिना, साहित्य सगळं न्यायचं होतं, काही ठेवायचं नाही. राजे गेले या वार्तेपूर्वी या हिरोजी फर्जनच लोडांची उशांची रचना केली, त्याच्यावर पांघरून घातलं आणि स्वतःच औषध आणण्यासाठी बाहेर आला. राजा साहब की तब्येत बहुत खराब आहे. सगळेच्या सगळे पसार. दुसऱ्या दिवशी म्हणजे हे पळाले 17 ऑगस्ट आणि 18 तारखेला सकाळी फुलाद खान आले महाराजांना भेटायला. नुसतीच सांसू. नोकर पण एक पण नाही जागेवर. राजाजी आप हो, अंदर तो हो. झोपलेले बघितले, खुश. त्यांच्या पायाशी बसला. अब कैसी है तबीयत आपकी? बाळाजी आणि जरा जोरात हलवला तो गेला लोड. काय त्या फुलाद खानाचं झालं असेल आपण कल्पना करू शकता. केवढं मोठं फ्रस्ट्रेशन. 12 तास म्हणजे काल संध्याकाळी 7 पासून आज सकाळी 7 पर्यंत या तोफा आणि पहारेकरी. पहारा कोणाचा करताय? लोडाचा. तेव्हापासून हा शब्द आवाज फार लोड घेऊ नका. काय फार लोड घेऊ नका, लोडच गेलाय. औरंगजेबानं सगळ्या बाजूने नाकेबंदी केली. आता खजिना घेऊन पडत असताना हे सगळे सापडले. लक्षात ठेवा, जे रघुनाथ पंत आले होते ते सापडले, त्र्यंबक पंत आले होते ते सापडले, हिरोजी सापडला. आता कल्पना करू शकता की या सगळ्या लोकांचे फुलाद खानाने काय हाल केले असतील कस्टडीत. या सगळ्यांना माहित होतं महाराज कुठे आहेत, पण इतक्या भयानक यातना हाल सहन करून एका माणसानं एक शब्द नाही काढला. एक शब्द नाही. त्र्यंबक पंत, रघुनाथ हे खरं योद्धे नव्हते, हे फडावरचे अधिकारी. यांना काय रोज 500 जोर बैठक मारायची सवय नव्हे. महाराजांसाठी देह जागो अथवा राहो. या यातना सहन करणं सोपं नाही महाराज. मी 2च प्रकार सांगतो. कल्पना करा, आपण तिथे आहात, आपण बोलाल का नाही? हाताला लोखंडाच्या कड्या लावून टांगून ठेवायचं आणि उघड्या पाठीवरती बेशुद्ध पडेपर्यंत सापकाची फटके मारायचे. खाली पाय टेकाल तर तापलेले तले. अशा अवस्थेत
आता खाली पडलो तरी मरतो, वरती गेलो तरी मरतो. बोल शिवाजी कुठे आहे? एक शब्द गेला असता तरी सुटत होतास. हे आहुतीसाठी असलेलं संविधान आहे. हे बोलत नाहीत पाहून पोलाद खानाने या सगळ्यांना सोडलं. ते सगळे रायगडला आले. शिवाजी महाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला तर चापकाच्या वडाचे जे उंचवते आले होते ते हाती लागले. सहज राजाने विचारावं, त्र्यंबक पंथा हार झोपलं का रे पाठीला? आता चंदन मिळालं ना, आता नाही जमणार. ही सगळी तर माणसं आलीच, पण आता साधूच्या वेशामध्ये पळायचं होतं. साधूच्या जथ्यामध्ये जर लहान पोर असेल तर पकडा, अशा आज्ञा सुटल्या. लहान पोर जवळ ठेवता येईना. शंभूराजाला मथुरेमध्ये एका वैदिक तपस्व्याकडे ठेवलं. तो वैदिक कोण होता? शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याचा मेहुणा. तो तिथे राहत होता, त्रिपट. त्याच्याकडे त्यांना ठेवलं. राजे परत आले आणि संभाजी राजे गेल्याची वार्ता उठवून लोकांना खरं वाटावं म्हणून खोटं खोटं श्राद्ध केलं. गुप्तहेरांनी औरंगजेबाला बातम्या दिल्या, संभाजी राजे तर मेले, कशाला उगाच आता सगळ्या साधूंना अडवता, जाऊ दे सगळे. औरंगजेबानं चौथ्यांना आज्ञा केल्या, मुलं असलेले जथे पकडू नका, कारण ज्याला पकडायचा होता तो गेला. या फायद्याला पकडून शंभूराजे सुखरूप आले. पण या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्या वडिलांना आधार देणं. शिवाजी राजे सुटून जेव्हा पुढे 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 जात असतात तेव्हा त्यांच्याबरोबर 1000 माणसं सोबतीला असतात. शंभूराजे या प्रवासामध्ये वयाच्या 8व्या वर्षी परत आले, जिथे ते सगळ्या जथ्यात एकटे होते. तसं जथ्यात योद्धा कोणीच नव्हता. एक सैन्याची तुकडी त्यांना सतत छाया करत चालत होती, पण ती बऱ्याच लांब चालत होती. आणि यामध्ये कुठेही मला बाबांची इतकी आठवण येते. येणं वाईट नाही, पण त्याने कार्य विनमुखता येता कामा नये. तिथे राहून संस्कृत शिकले, संस्कृत स्तोत्र, संस्कृत मंत्र. घरा शेंडी ठेवली, कारण आपण त्या घरातले कळलं पाहिजे ना लोकांना. आणि म्हणून आपण काल असंही पाहिलं की शंभूराजे नंतरच्या काळामध्ये संस्कृतमध्ये पत्रव्यवहार करायचे, इतके त्यांनी संस्कृतवर अतिशय प्रभुत्व मिळवलं. बुधभूषण नावाचा शंभूराजांचा ग्रंथ आज उपलब्ध आहे, जो अशा अनेक राजनीती सांगणाऱ्या संस्कृत ग्रंथांच्या अभ्यासानंतर त्याच्या संकलित पद्धतीनं राजाने केला आहे. शिवाजी राजांपेक्षा शंभूराजांचं व्यक्तित्व थोडं वेगळं आहे. ते असं राजांचं व्यक्तित्व मोठंच आहे, यात संशय नाही, पण महाराजांनी कधी ग्रंथ निर्मिती केल्याचा विषय नाही, तो ह्यांच्याकडे आहे. शंभूराजे त्यांच्या वयाच्या 15व्या किंवा 16व्या वर्षी 13 भाषांमध्ये पारंगत आहे, असं एक फार सुंदर इतिहासात रिपोर्ट आहे. विविध त्या काळात चालणाऱ्या 13 भाषा, इंग्रजाचं इंग्रजी कळलं पाहिजे, पोर्तुगीजाचं पोर्तुगीज कळलं पाहिजे, इकडं फ्रेंचाचं कळलं पाहिजे, सिद्धीचं कळलं पाहिजे, फारसी कळलं पाहिजे, पर्शियन कळलं पाहिजे. पण हे सगळे शत्रू प्रांत आहेत. नाही तर राम मंदिरावरच स्टिकर लावला तरी आम्हाला कुठं वाचता येतं असेल काहीतरी. काश्मीरमध्ये हेच झालं, मुंबईच्या आगगाड्यांमध्ये झालं. ते सगळ्यांसाठी निरोप असलेले स्टिकर छापले, निरोप मिळाले, नंतर स्टिकर काढले. पण हा आक्षेपार्ह स्टिकर आहे, कोणालाच वाचता येत नाही.
म्हणजे आपल्याकडे चातुर्मासाचं व्रत म्हणून सुद्धा कोणी किमान मी शत्रूच्या लिपीमध्ये पारंगत होईल इतकं कुठं करत जाऊ दे. पण ह्या व्रतामध्ये शंभूराजे त्यांनी हिंदी भाषेमध्ये 3 ग्रंथ लिहिले. 3 ग्रंथ म्हणण्यापेक्षा 3 काव्य संग्रह. राजांच्या जीवनात कविता वगैरे केल्याचा काही उल्लेख नाही. शंभूराजे कवी मनाचे आहेत. काय काय शंभूराजांनी करावं. महाराष्ट्रामध्ये परत आले आणि काल आपण हे पाहिलं की त्यांना वऱ्हाडचा प्रांत दिला होता. वऱ्हाड म्हणजे नागपूर, अमरावती, अकोला आणि त्या काळात इतकं स्ट्रिक्ट नाही, वर बऱ्हाणपुरापर्यंत मोठा प्रांत. औरंगजेबाचा मुलगा आणि शिवाजी राजांचा मुलगा एकत्र कारभार करेल. औरंगजेबाची इच्छा अशी होती की आपल्या मुलानं शिवरायांच्या मुलाला व्यसनी करावा आणि आपल्याकडे ओढावा. नेमकं उलट झालं. औरंगजेबाला वार्ता समजल्या, तुमचा मुलगा शंभूराजाच्या प्रेमात आहे आणि शक्यता तुमच्या विरोधात तो शिवाजी राजांशी हातमिळवणी करू शकतो. पुरावा 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 इतकाच, तुमचे गेलेले 23 किल्ले परत घेण्याची मोहीम चालली आहे. ते दिले होते ना ते 23 अधिक मुघलांचे तिथे असलेले इतरही किल्ले. म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळेला त्यांच्या किल्ल्यांची संख्या 100च्या घरात होती. एवढे किल्ले जिंकण्याचं काम चालू आहे. पण औरंगजेबाचा मुलगा महाराष्ट्रात आहे, तो आक्षेप सुद्धा घेत नाही. म्हणजे वेगळ्या अर्थाने शिवाजी राजांना हात मिळवून येणं, हे वाक्य लक्षात ठेवा. एवढंच पुढे. आक्षेप घेतला नाही म्हणजे हात मिळवणे. चला पुढे. जेव्हा महाराष्ट्रामध्ये घाणेरडं साहित्य छापलं जातं आणि वाटलं जातं, याला जोपर्यंत सरकारने आक्षेप घेतला नाही तोपर्यंत तो सरकारचाही गुन्हा आहे. पण जे एका छाडमाड आफळेबुवाला प्राप्त होतं ते महाराष्ट्राच्या पोलीस कमिशनरला मिळत नाही, अशा काही थापा मारू नका. आणि हे इतकं घाणेरडं साहित्य बाजारात ठेवायचं का नाही हे महापालिकेला सुद्धा कळतं, किती कचरा ठेवायचा. अडाण्यानं केलं तर त्याला चुका म्हणतात. शहाण्या माणसानं दिसत असताना दुर्लक्ष करणं, याला तुमची इच्छा नसेल पण याला हात मिळवणीच म्हणतात. शरम पाहिजे तुम्हाला त्याची. तुम्ही राज्यावर असताना अशी पुस्तकं येतात कशी? इतके झोपिष्ट. बाकी व्यक्तिगत टीका झाली की कोपिष्ट. आणि महाराजांची टीका झाली तर काही नाही. असो, रामचंद्रापाशी प्रार्थना करू की राष्ट्राच्या सन्मानासाठी गाड्या जितक्या पटकन उचलतात तितकी नालायकांना पटकन उचलणारी यंत्रणा लवकरात लवकर आपल्या भारत सरकारकडे येऊ. नो पार्किंग मध्ये लावली गाडी, किती मिनिटात उचलतात? कायदा मोडलाच का नाही? तसं भारत सरकारने असा असा इतिहास दिलाय, याच्यापेक्षा वेगळं द्यायचंय का? उचला ही गाडी, न्याय गॅरेजमध्ये. गाड्यांसाठी यंत्रणा आहे. मुद्दा इतकाच आहे महाराज, औरंगजेबाने आपला मुलगा बोलवून घेतला, याच्यापेक्षा फार काळ इतर राहू नका. उद्या तुम्ही संस्कृत वाचायला लागाल कारट्या. आणि मग महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षापासून अर्थात आग्र्याहून परत आल्यावर महाराजांचा विवाह झालाय. महाराजांचे 2 विवाह झाले. म्हणजे शिर्क्यांच्याकडची ती राजकन्या जी आली, जिचं नाव यशोदा, नंतर महाराणी येसूबाई, तसं दुर्गा नावाची पण एक राणी शंभूराजांना आहे.
आता मधल्या कालखंडातला विषय आपण असा केला की या काळामध्ये शिवाजी राजांनी त्यांना अनेक जबाबदाऱ्या दिल्या. अनेक राजदूतांशी कसं बोलावं, अनेक मोहिमांवर कसं जावं, मोहिमेमध्ये योद्धा नाही तुम्ही सेनापती असता, सैन्याचं संचलन कसं करावं. आणि या बाबतीत एका खूप छान माणसाचा पुरावा आहे. कुठला? एक फ्रेंच माणूस आहे. या माणसाचं नाव ॲबॅट कॅरे असं काहीतरी भयानक आहे. हा 1675 साली महाराष्ट्रात आला होता आणि त्याने या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रकरणाबद्दल त्याचं जे निरीक्षण लिहिलंय, सुदैवाने ते पुस्तक विद्यापीठाकडे आहे, ज्याच्यामध्ये तो संभाजी महाराजांबद्दल लिहितो. 75 म्हणजे संभाजी राजांचा तो ऐन युवराज पदाचा कालखंड आहे. त्याच्यात त्यांनी शंभूराजांचं कौतुक केलंय की शिवाजी राजांचा हा पुत्र अतिशय देखणा, अतिशय शक्तिवान, रुबाबदार, अनेक सैन्याचं, शब्द फार छान आहे, अनेक सैन्याचं एखाद्या वयोवृद्ध सेनापतीसारखं तो संचलन करतो. 40 वर्ष मिलिटरीमध्ये घालवल्यानंतर एखादा सेनापतीच्या तऱ्हेनं काम करेल तसा हा 14व्या वर्षी करतो. आणि अनेक सैनिकांना त्याच्यासाठी काम करायची ऊर्जा सतत येत राहते. तो सैनिकांचा अत्यंत लाडका युवराज आहे. हे फ्रेंच माणसाने लिहिण्यात गंमत आहे. त्यांनी त्याचं संपूर्ण हे निरीक्षण केलं, काय लोकांचं मानस आहे. आणि महाराजांचा राज्याभिषेक 1674. राज्याभिषेकाचा मुहूर्त म्हणजे संभाजी महाराजांचा 17वा वाढदिवसच होता, ज्येष्ठ शुद्ध द्वादशी. ज्या दिवशी संभाजी महाराज 17 वर्षाचे होणार त्या दिवशीचाच तो सगळा समारंभ होता. म्हणून सांगतो, शंभूराजांच्या चारित्र्यावर जे काही शिंतोडे उडले हे सगळी पत्रव्यवहाराची गोष्टी या दिवसानंतर झाल्या. लक्षात घ्या, पत्र आलं हे कळतं केव्हा, तेही महत्वाचं असतं. आता ते कसं आलं सांगतो, पण सांप्रत तो राज्याभिषेकाचा दिवस आणि तो समारंभ असाच नुसता एका वाक्यात संपवणं याच्यासारखा अन्याय. त्यामुळं एखादा अभंग त्यासाठी म्हणूया आपण, असं नको म्हणायला की सारे. आता आवाज वाढवा. शाबाश. हे स्वर आहेत बरं का, घाबरू नका. काही लोकांना वाटतं बहुतेक बुवा सूचना देतात, गाणं सुरू होणार आहे, सारे गप्प गप्प बसा. गप्प काय बसा. माऊलींच्या भाषेत सांगायचं तर जवळजवळ 400-500 वर्षानंतर महाराष्ट्रात हिंदूंचं सिंहासन आलं आणि त्याच्यावर हिंदू पातशाह विराजमान झाला. हे प्रसंग सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. आठवी तारुणी
राज्याभिषेकानंतर एक थोडी दुर्दैवी घटना झाली ती अशी, आवाज कमी बोलायला लागले की हा कमी करायचा. की शिवाजी राजांच्या ज्या द्वितीय पत्नी होत्या, पहिली पत्नी सईबाई जी शंभूराजांची आई, पण ती शंभूराजे 2 वर्षाचे असतानाच वारली. म्हणून राज्याभिषेक होताना कोणावर झाला? सोयराबाईंवर. आणि का कोणास ठाऊक दुर्दैव असं महाराष्ट्राचं उभं राहिलं की सोयराबाईंच्या मनातली कैकई जागी झाली. त्यांनी साधा हिशोब मांडला. स्वराज्याचे महाराज कोण? शिवाजीराजे. महाराणी कोण? सोयराबाई. म्हणजे पुढचा युवराज कोण? आमच्या दोघांचा जो मुलगा राजाराम, तोच राज्यावर यायला पाहिजे. संभाजीराजांचा संबंधच येत नाही. आता संभाजीराजे खरं थोरले, पण शंभूराजांचा या सिंहासनावरचा अधिकार गेला पाहिजे. यासाठी काय करता येईल? यासाठी उपाय हाच होता, जर युवराज चारित्र्यहीन ठरले तर अधिकार जातो. म्हणून पुढची पत्र आली. काय गोष्ट झाल्यावर झालं हे कळलं पाहिजे. की शंभूराजे एका मंत्र्याच्या मुलीच्या प्रेमात पडले. शंभूराजे बायकांना भेटण्यासाठी किल्ल्यावरनं खाली जातात. ह्या ज्या अफवा कंड्या उठल्या राज्याभिषेकानंतर, कुठेतरी चारित्र्य हनन करून त्यांचा अधिकार काढण्याचा हा प्रयत्न होता. एका कालखंडामध्ये शिवाजीराजे आजारीही पडले. थोडे सातारा मुक्कामी होते, आजारी पडले. अशा वेळेला रायगडाला ज्या अफवा होत्या, एकदा एक अफवा उठली की पुढची त्याच्या पुढची येते. काल अफळेवाना पानाच्या दुकानावर बघितलं की त्याच्या पुढच्या चौकात नुसतं पानच काय सुरू. अफवा हे नाटकच असं हो. रायगडाच्या परिसरामधल्या अफवा इंग्रजांनी ऐकल्या. पण अनेक इंग्रजांचे गुप्तहेर राजदूत हे नेहमी राजधानीमध्ये असतातच. रायगड राजधानी आहे. सिद्धीचे राजदूत असतात, इंग्रजांचे असतात, औरंगजेबाचेही असतात. गुप्तहेर सगळीकडे असतात. ते काय गप्पा चालल्यात ते ऐकतात. आणि म्हणून मग इंग्रजांनी इंग्लंडला एक पत्र लिहिलं, असं ऐकतो. इंग्रज म्हटले आम्ही असं ऐकतो. कागदोपत्री काही नाही. इंग्रज म्हणले आम्ही असं ऐकतो की शंभूराजे कुठल्या तरी मंत्र्याच्या मुलीच्या प्रेमात पडले आहेत. म्हणून शिवाजी महाराज त्यांना रागवले आहेत.
मग संभाजी राजांना त्याने शिक्षा केली आहे असं इंग्रज ऐकतो आणि म्हणून मग संभाजी राजे खूप रागवले आणि त्यांनी शिवाजी महाराजांना विष घालून मारून टाकलंय असं पत्र आहे. आणि हे मारून टाकले काय लिहिले असं ऐकतो. 2 महिन्यानंतर याच माणसाने पत्र असं लिहिलंय, म्हणजे मुंबईचा गव्हर्नर. नाही 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 नाही, शिवाजी महाराजांना संभाजी राजाने नाही, त्यांच्या घरातल्या एका न्हाव्याने मारलंय. आणि परत 1 महिन्याने त्याचंच पत्र आहे, सगळीच माहिती बहुतेक चुकीची आहे, राजे जिवंत आहेत. आता या इंग्रजाच्या पत्राला आधार धरला आणि काय लोकांनी सिनेमे काढले. हाय हाय, मग आता ही कुठली मुलगी आहे माहित नाही ना, पण इंग्रजाच्या पत्रात आहे. पण ज्याला जे नाव वाटेल ते. एक सिनेमा निघाला, थोरातांची कमळा. अरे कोण थोरात, कोण कमळा? इंग्रजाच्या पत्रात आहे. मग कोणी नाटकामध्ये लिहिलं, गोदावरी नावाची एक मुलगी होती. आणि असं ते आता काय होतं, एक अफवा उठली त्याची 50 तोंड फुटतात. किंबहुना बाहेरच्या परकीय सगळ्या गुप्तहेरांनी स्वच्छपणे सांगितलंय, एक इंग्रजाचा खोडसाळपणा सोडता फ्रेंचांनी इतका स्वच्छ निर्वाळा दिलाय, या माणसाच्या चारित्र्यावर बोट ठेवावं असं शंभूराजाकडनं काहीही झालेलं नाही. म्हणून तो सैनिकांचा अत्यंत प्रिय असा सेनापती आहे. तेव्हा या पत्रांना किती किंमत द्यायची ते मी सांगितलं. आता दुसरं प्रकरण, संभाजीराजे दिलेर खानाला मिळाले म्हणून मी मुद्दाम काल बोललो होतो, परवाही बोललो की छावा सिनेमामध्ये जे आलेलं नाही तेही मी सांगणार आहे. हा आवाज थोडा कमी. आणि शंभूराजांच्या जीवनावर अनेक लोकांनी डॉक्टरेट केली आहे, PhD केली आहे. ते PhDचे ग्रंथ उपलब्ध आहेत, आपण ते पाहू शकता. आता छावा सिनेमा करताना त्यांनी हे सगळे ग्रंथ वाचले असतील, पण त्यांनी सिनेमात यातलं काही घेतलं नाही ना. आमचं दुःख ते आहे ना, दिलेर खान प्रकरण घेतलंच नाही, अख्ख्या सिनेमात नाही. ते अग्रेवन सुटका 1 मिनिटात आहे. त्यातलं जे शंभूराजांचं कर्तृत्व आहे ते बाहेर नाही आलं. दिलेर खान प्रकरण सुद्धा फार बारकाईनं बघावं लागेल. हे जे म्हटलं गेलं की संभाजीराजे दिलेर खानाला फितूर झाले आणि मग 1 वर्षांनी परत आले, तर याला फितुरी म्हणायचं का नाही याबद्दल मी काहीच म्हणत नाही. मी झालेली गोष्ट सांगतो, आपण हो का नाही ठरवू शकता. आपण सुज्ञ आहात, विवेकी आहात, विचारवंत आहात. कारण काय, मी काहीही विधान केलं की अनेक लोक मला पकडायला टपलेले आहेत. आपले बोला केव्हा एकदा धरतो, इथं जागा रिकामी आहे, पुढे या, मागच्या लोकांना जागा नाही होत कसं. आणि म्हणून सहसा कथा सांगणाऱ्या माणसांनी असंच करावं, विधान करायचं नाही, माहिती सांगायची. पूर्वी एक कथा होती बघा, एक राजा असतो, त्याच्याकडे एक पोपट असतो, त्याला तो पोपट फार आवडतो. तो सगळ्या मंत्र्यांना सांगतो, या पोपटाची काळजी घ्या, हा पोपट मेला असं जो मला सांगेल त्याला फाशी देईल. त्या सगळ्यांना इतकी भीती वाटते की ते दिवसाला 4-4 अंघोळी घालतात त्या पोपटाला, त्या थंडीनच मेला ते. आता राजाला कोण सांगणार? मग तो महामंत्री असतो, तो म्हणला मी बघतो. आणि त्याने महाराजांना सांगितलं, महाराज तुमचा पोपट बहुतेक योगासनं करतोय. योगासनं? हो. असा आकाशाकडे तोंड करून, असे 2 पाय बाजूला करून असा बघतोय आकाशाकडे. हा श्वास चालू आहे का त्याचा? काही कल्पना नाही, कुंभक केला असेल त्याने. आणि बादशाह धावत आला, त्याला कळलं काय कळायचं ते, रामेला आहे, तुम्ही म्हणा.
मी काही म्हटलो नाही. तो मेलाय का मी म्हटलो नाही. तो जिवंत आहे का मला माहित नाही. असं आहे. आता हा मेला का जिवंत तुम्ही म्हणा. परिस्थिती पहा काय परिस्थिती. 74 साली राज्याभिषेक झाला. 75ला आजारपण झालं महाराजांचं थोडंसं. याच्यातून राजे सावरले. महाराजांना 100% माहिती आहे की औरंगजेब आता सगळ्या सैन्यासकट खाली उतरेल. कारण आतापर्यंत त्याला 2च शत्रू होते, एक आदिलशहा, एक कुतुबशहा. बेदरचा बरीचशहा फारसा विचारात घेण्यासारखाच नव्हता. पण औरंगजेबाला शत्रू वाढत जाणं आवडत नाही. आता माझं सिंहासन हे आणखीन एक त्याचं आव्हान. सगळ्यांना संपवायला तो येईल. या सगळ्या संपवण्यासाठी या सगळ्यांची मोट बांधली पाहिजे. या सगळ्या राजांची एकजूट केली पाहिजे. यासाठी दक्षिण प्रांताकडे महाराजांना 2 वर्ष राहावं लागेल. आणि महाराजांनी हा दौरा काढलाय. म्हणजे त्याने स्वराज्याकडे कुतुबशहाला वळवला या दौऱ्यात. म्हणजे खाली श्रीरंगपट्टणम पर्यंतच्या जवळजवळ 300 राजांची समर्थन घेऊन आले. छोटे छोटे सरदार संस्थानिक. पण हा लोंढा मी जर अडवला नाही तर तो तुझ्या डोक्यावर येणार आहे. काय करतो? धरणाला तुझे दगड लाव. नाही तर मी जर हा लोंढा जाऊ दिला, दुसऱ्या दिवशी हा कन्याकुमारीत आहे. एवढ्या लोकांचं गटबंधन करण्यासाठी महाराज जातात. आता सैन्याची संख्या महाराजांच्या 1 लाख 1.25 लाख. यापैकी 80,000 लोक घेऊन महाराज निघाले. आणि शिवाजी राजांना खात्रीशीर बातमी मिळालेली आहे. दिलेर खान 3 लाख फौज घेऊन कोल्हापुरापाशी थांबलाय. एकाच कामासाठी थांबलाय. तुम्ही स्वराज्यातनं बाहेर पडला की तो स्वराज्यात घुसणार. तुमचे सगळे मिळून 1.25 लाख आहेत. त्यातले 80 तुम्ही नेणार आहात. आणि एकट्या दिलेर खानाकडे 3 लाख आहेत. तुम्ही येईपर्यंत स्वराज्य कुठे असेल? अशा वेळेला महाराजांनी शंभूराजांवर ही जबाबदारी दिली. शंभू 1.5 वर्ष 2 वर्ष लागेल परत यायला. जी एवढ्या काळात आपल्याला महाराष्ट्रात युद्ध नको. काय हवं तेवढं सांगायचं. आता हे कसं करायचं? यू डिसाइड. आता तुम्ही स्ट्रॅटेजी तयार करा. मला काय हवंय ते मी सांगितलं. महाराष्ट्रात मला 1.5 वर्ष 2 वर्ष एकही युद्ध नको आहे. ओके. काय विश्वास पाहिजे हो पोरावर. आम्ही घराची चादरी बदलून ठेव सांगून गेलो तरी ऑफिसात गेलं की फोन करतो. लक्षात टाईम का तो घ्या. आणि तेही आपलंच पोर. अरे खरंच घे. महाराज आपल्या 18 वर्षाच्या मुलाला सांगतायत, शंभू आम्ही जातो दूर देशी सांभाळा राज्य हे. आम्ही जातो दूर देशी सांभाळा राज्य हे. शत्रू जवळ याये सांभाळा राज्य हे. हो शत्रू जवळ याये सांभाळा. येथून 2 वर्षे
ऑपरेशन. आपल्या पोरीचं ऑपरेशन करताना सुद्धा डॉक्टर जितका थंड डोक्याने उभा पाहिजे, त्याच्या हृदयातील स्पंदन त्रास देतील त्याला. युवराज युवराज युवराजा शांत चित्ते राजा सांभाळणे. अगदी जातो दूर देशी सांभाळ राज्य घे सांभाळ राज्य घे सांभाळ. राज्याचे दोन भाग करूया. रायगडावरती सोयराबाई आणि त्यांचे पुत्र राजाराम आपल्या मंत्रिमंडळासह एक कारभार पाहतील. कोल्हापूरच्या पलीकडचा कारभार हे शंभूराजे पाहतील. त्यासाठी ते काही काळ पन्हाळ्यावर असतील आणि काही काळ पन्हाळ्याच्याही पलीकडे कोकणामध्ये जी त्यांची सासूरवाडी आहे त्या शिर्क्यांच्याकडे पण ते असतील. प्रभावळीमध्ये ते असतील. प्रभावळी हे त्याच्या क्षेत्राचं नाव शिर्क्यांच्या, तिथेही ते असतील. कोल्हापुरात ठेवण्याचं कारणच ते दिलेर खान तिथे आहे. पन्हाळ्यावरनं आणि प्रभावळीमध्ये तुम्ही दिलेर खानाला थांबवून ठेवायचं आहे. त्या काळामध्ये ही माणसं रायगडावरनं स्वराज्याचा कारभार पाहतील. असं करूया का की खरंच कोल्हापूरच्या पलीकडचा प्रांत शंभूराजांचा आणि इकडचा प्रांत राजारामाचा असे दोन भाग करू का, हा मुद्दा आला होता बरं. पण शंभूराजांनीही सांगितलं आणि राजारामांनीही सांगितलं, आम्ही या स्वराज्याशी दूध भात खाऊन एकनिष्ठ राहू, राज्याचे दोन भाग करणं विचारात घेऊ नका. महाराजांना खूप मोठा आधार होता की सोयराबाईंच्या मनात जरी कैकई होती तरी संतांची कृपा राजारामाच्या मनामध्ये भरतच होता, जो रामाशी एकनिष्ठ होता, कायमचा एकनिष्ठ. राजाराम महाराजांनी कधीही शंभूराजांच्या कारभारामध्ये त्यांना व्यत्यय येईल असं काहीही पुढच्या जीवनात केलं नाही. उलट शेवटचा कालखंड शंभूराजे युद्धावर असताना सगळा कारभार पाहणं म्हणजे फडावरचा मुलकी कारभार, न्यायसनाचा कारभार, आर्थिक कारभार हा सगळा राजाराम सांभाळायचे. मी युद्धावर असताना माझा खजिना कोण सांभाळतोय? माझा सावत्र भाऊ. आणि मला भीती नाही वाटत आहे की वेळच्या वेळी पैसे येतील का नाही. राम भरताची गोष्ट कोणी सांगायची? राम लक्ष्मणाच्या कथा कोणी सांगायच्या? जे करत असतील त्यांनी सांगायच्या. आपण काय उपयोग आहे? आपले काय वाचताय? ज्ञानेश्वरी. अरे वा, पारायणे वाटतं. मग तुमचे काका नाही आले पारायणाला? ते आमच्याकडे येत नाहीत. बर, मग मामा का नाही आले? त्यांच्याकडे आम्ही जात नाही. अरे बापरे, हो का? मग शेजारी पाजारी ते मला आवडत नाहीत. तू जगतो कशाला? आणि मुळात इतकं मूर्खासारखं वागायचं असेल तर ज्ञानेश्वरी का वाचतोयस? माऊलीने हा ग्रंथच मुळात सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी दिला. तू काकाला बोलवत नाही, मामाला बोलवत नाही, शेजारी नाही, पाजारी नाही, मित्र नाही, स्मशानात भोताटकी असल्यासारखं एकटं वाचत बसलंय. आणि बायको सुद्धा सांगणार, त्यांचं पारायण चालू असताना तिकडे जाऊ नका, भांड फेकून मारतात. हे या मूर्खाचं कौतुक. काय करावं मला सांगा? आपण काय वाचतोय? आपण कशासाठी काम करतोय? जरा तरी विवेक